अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता? देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता रे? यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माझ्या बाळा, माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. अरे बाळा, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील ना, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरीही चालतं. परंतु बाळा, तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही रे. म्हणून बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला म्हणून समजा. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये भोळ्या स्वभावाचा फायदा घेणाऱ्या लोकांशी कसे वागावे. अरे बाळा, या कलियुगामध्ये भोळे नाही तर हुशार बना रे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी आज तुझ्यासाठी खास मार्गदर्शन करणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये आपल्या चांगुलपणाचा लोक फायदा घेतात आणि असा फायदा घेणाऱ्या मूर्ख लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो रे. म्हणून बाळा, नेहमी स्वतःच्या मर्यादा ठरवा. मर्यादा ठेवल्याने समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेत नाही. म्हणून आयुष्यामध्ये नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हो म्हटल्याने आपल्या होची किंमत राहत नाही. त्यामुळे नाही म्हणायला शिका. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नका. चांगले वागा, पण अति चांगुलपणा आपल्याच व्यक्तिमत्वाला खराब करण्याचे लक्षण असतात. त्यामुळे अति चांगुलपणासुद्धा दाखवायचा नाही, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये त्यांच्याशी आवश्यक तेवढाच व्यवहार ठेवा रे. आपला फायदा घेणाऱ्या लोकांची जास्त काही देणं घेणं ठेवायचं नाही, नाहीतर ते लोक आपला जास्त फायदा घेतात. तुमचा वेळ मौल्यवान आहे, हे लक्षात ठेवा. अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ फालतू बनवू नका, तर वेळेचे महत्त्व जाणा आणि वेळेचे योग्य तो वापर करा. भावनिक ब्लॅकमेलना बळी पडू नका. अशा लोकांना आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला बरोबर जमतं. त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या कोणत्याही बोलण्यात भुलू नका, फसू नका. आयुष्यामध्ये उपकार केल्याने परतावा अपेक्षा करू नका. फायदा घेणारे लोक स्वार्थी असतात रे. फक्त दुसऱ्यांचा वापर करतात, आपल्याकडून काहीही देण्याची इच्छा ठेवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका. उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना ओळखा. आपल्या आयुष्यात बरेच स्वार्थी लोक असतात आणि त्यांना ओळखणे गरजेचे असते. नाहीतर हेच ते लोक असतात जे आपल्या साध्या, सरळ, प्रामाणिक स्वभावासोबत फायदा घेत असतात. अरे बाळा, स्वार्थी लोकांना ओळखायचं आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही. कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होणार हे नक्की असतं. म्हणून बाळा, विश्वास ठेवताना सावध राहा. तुमच्या कष्टाची किंमत समजून घ्या. ध्येय ठरवा, स्वप्न पहा आणि त्या बाजूने वाटचाल सुरू करा. अशा लोकांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. तुमच्या कष्टाची किंमत तुम्ही स्वतः करा आणि आयुष्य आनंदी जगा. त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आपल्या साध्या स्वभावामुळे आपण समोरचा व्यक्ती काय बोलत आहे यावर लगेच विश्वास ठेवतो. कारण आपल्याला असे वाटत असते की आपण प्रामाणिक आहे तर समोरचा व्यक्ती देखील प्रामाणिक आहे. असं नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून कोणतेही मत मांडू नका किंवा कोणताही निर्णय घेऊ नका. शक्यतो व्यवहार स्पष्ट ठेवा. अशा लोकांशी बोलण्यात किंवा देवाणघेवाण करताना स्पष्टता असणे गरजेचे आहे. म्हणून बाळा, नेहमी स्वतःच्या फायद्याचाही विचार करा. घ्यायला आपल्या आयुष्यात स्वार्थी लोक भेटतात, त्यावेळेला आपल्याला खूप जास्त त्रास होतो रे. मग आपण किती वेळ अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण करत राहणार आहोत. कधीतरी आपला स्वतःचा विचार करणे गरजेचे असते. म्हणून स्वतःच्या फायद्याचा देखील विचार करा. सतत मागणाऱ्या लोकांना मर्यादा घाला. काही लोकांना सवय असते सतत पैसे मागायचे, उसने काहीही मागायचे, कोणतीही गोष्ट असू दे मागायची. मग आपणही त्या व्यक्तींना द्यायला सुरू करतो. परंतु बाळा, त्या व्यक्ती आपल्या स्वभावाचा फायदा घेतात आणि सतत आपल्याकडे उसनं मागायला सुरू करतात आणि परत देण्याचे नावसुद्धा काढत नाही. म्हणून सतत उसनं मागणाऱ्या लोकांना ओळखा आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा रे. तुम्ही त्यांना कितपत मदत करू शकता. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये गोड बोलण्याला फसू नका. अशा फसव्या लोकांना गोड बोलून काटा काढायचं माहीत असतं रे. त्यामुळे अशा लोकांना पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यांच्या गोड बोलण्याचा फायदा नाही, आपल्या मर्यादित आपण राहायचं. तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आपण एखादी काम करताना किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःचे मन काय बोलते, स्वतःची विचारबुद्धी काय सांगते हेच ऐकायचे. इतरांचे ऐकून कधीही आपले निर्णय बदलायचे नाही, कारण समोरच्या व्यक्ती आपला निर्णय घेण्यास कन्फ्यूज करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. आयुष्यामध्ये विनाकारण कुणासाठी स्वतःला थकवू नका. समर्थ व्यक्ती आपला फायदा घेत आहे किंवा त्रास देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. म्हणून बाळा, या संदेशामध्ये सांगितलेल्या टिप्स तुला वापरायच्या आहेत, सुरू ठेवायच्या आहेत. त्या मार्गाचा तुला अवलंब करायचा आहे. त्यामुळे स्वतःला अजिबात खचू द्यायचं नाही. खंबीर राहायचं. गरजेप्रमाणे अंतर ठेवा. स्वार्थी मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलंच कधीही आपल्या फायद्याचं असतं, हे वेळेच्या आधी ओळखा. आयुष्यामध्ये तुमची कमजोरी उघड करू नका. अशा लोकांना कधीही आपल्यामध्ये कोणती कमकुवत बाजू आहे, कोणता वीक पॉईंट आहे किंवा उदाहरणार्थ मी हे एक काम करू शकत नाही, मी ही या गोष्टी करू शकत नाही असं त्यांना कधीही सांगू नका. कारण तुमच्या याच गोष्टींचा वापर करून तुम्हाला त्रास द्यायला कमी करणार नाहीत अशी स्वार्थी लोक. त्यांचा स्वार्थ लवकर ओळखा. समोरची व्यक्ती आपल्या कोणत्या गोष्टींचा फायदा घेत आहे, आपल्या कोणत्या स्वभावाचा किंवा आपल्या कोणत्या चांगुलपणाचा, गुणाचा समोरचा व्यक्ती फायदा घेत आहे हे ओळखा. तरच अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवता येईल. नात्यामध्ये तडजोड करा, पण स्वतःला विसरू नका. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये नाती जपणं, मित्र जपणं, आजूबाजूचे लोक जपणं हे अतिशय गरजेचं असतं रे. पण त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपणं महत्त्वाचं असतं. म्हणून स्वतःला कधीही इग्नोर करू नका. स्वतःच्या भावना जपून ठेवा. सतत समोरच्या व्यक्तीला भावनांचा विचार करून स्वतःच्या भावनांचा चुराडा करू नका. तर स्वतःच्या भावनांचाही आदर करा. लोकांनी वापरून टाकल्यानंतर पश्चाताप टाळा. काही लोकांनी आपला फायदा घेतला किंवा त्यांनी त्रास दिला तर त्या लोकांपासून दूर राहा. पण त्यांनी दिलेला त्रास आठवण सतत स्वतःला त्रास करून घेऊ नका. यामुळे त्यांचं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची खोटी स्तुती करायची आणि त्यांच्याकडून फायदा करून घ्यायचा, आपला स्वार्थ साधून घ्यायचा, आपली कामं करून घ्यायची, हे फसव्या लोकांचे प्रथम लक्षण आहे. त्यामुळे खोट्या स्तुतीवर कधीही भुलू नका. नेहमी सावधपणे वागा. म्हणजेच कायदा घेणाऱ्या लोकांशी अतिशय हुशारीने वागण्याची गरज असते. नाहीतर अशा लोकांना जाता जाता चुना लावायची सुद्धा सवय असते. माझ्या बाळा, स्वतःचे स्वाभिमान जपा. हाताच्या काळामध्ये स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं टिकवून ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून स्वतःच्या स्वाभिमानाला थोडाही खस लावू नका. दबावाखाली निर्णय घेऊ नका. समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या पद्धतीने काम करू नका किंवा समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या विचारानुसार निर्णय घेऊ नका. खूप पश्चाताप होईल. माझ्या बाळा, तुमच्या चांगुलपणाची चाचणी घेणाऱ्यांना थांबवा. सतत आपल्याला प्रश्न विचारून आपली परीक्षा घेणाऱ्या लोकांना दूरच ठेवा. कारण आपल्या स्वतःसाठी योग्य असले की बस. लोकांना आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याची काहीच गरज नाही. अति दयाळूपणाने स्वतःचा तोटा करून घेऊ नका. दया, माया, प्रेम, आपुलकी असणे गरजेचे आहे. माझ्या बाळा, आपुलकी ही योग्य लोकांसाठीच ठेवा रे.
फायदा घेणाऱ्या लोकांना अशी वागणूक देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तुमचा फायदा घेण्याच्या पद्धती ओळखा. वचन फक्त योग्य व्यक्तींशी द्या. बोलताना नेहमी आपल्या वचनावर नियंत्रण असायला हवे. कधीही चुकीच्या व्यक्तीला कोणतेही प्रॉमिस करू नका किंवा वचन देऊ नका, कारण समोरची व्यक्ती जर स्वार्थी निघाली तर ती वारंवार आपल्या या वचनाचा फायदा घेऊ शकते. म्हणून बाळा, फायदा घेणारे लोक आपला कोणता प्रकारे फायदा घेत आहे त्याचे निरीक्षण करा. आपला कोण फायदा घेत आहे का, किंवा आपल्याकडून काम करून घेऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का याचे निरीक्षण करा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये चुकीची सवय लावून घेऊ नका. सतत समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं, ते बोललेलं त्या व्यक्तीला होकार द्यायचा, त्याच्या प्रत्येक कामाला हो म्हणायचं. या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपला फायदा घेत असते. त्यामुळे चुकीच्या सवयी आजच्या आजच बंद करा. तुमच्या होचा गैरवापर होऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीला आपण रिॲक्ट झाल्याशिवाय समोरची व्यक्ती कधीही आपला फायदा घेत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. नात्यातील समतोल जपा. आपल्या नात्यातीलच एखादी व्यक्ती आपला फायदा घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण दूर करू शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीशी अगदी भावनिक आणि मनातून अंतर ठेवणे गरजेचे आहे. हुशारीने वागून नातं जपण्याची गरज असते. म्हणून नात्यातील समतोल अवश्य जपा. दुसऱ्यांच्या गरजेत स्वतःला विसरू नका. स्वतः सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करण्याचा, त्याच्या भावनेचा विचार करणे, त्याला वाईट वाटेल याचा विचार करून स्वतःला काय हवं आहे, स्वतःची गरज काय आहे, स्वतःचा आनंद कशात आहे हे विसरून जाऊ नका. तुमच्या भावना स्पष्ट व्यक्त करा. समोरचा व्यक्ती अतिशय त्रास देत असेल तर त्याच्याशी स्पष्टपणे बोलायला शिका की तुझ्या या स्वभावाचा मला खूप त्रास होत आहे, यामुळे बराच फरक पडेल. स्वतःला कधीही कमी समजू नका. समाजामध्ये किंमत मिळवण्या अगोदर आपण स्वतःला किंमत देणे गरजेचे आहे. आपण स्वतःला किमती समजले तर आपला आजूबाजूचे लोक आपल्याला आपोआप किमतीदार समजतील. म्हणून बाळा, तुमच्यावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना थांबवा. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्यांच्या हाती कधीच देऊ नका रे. आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचू नका. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचे. नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करा. स्वार्थी होणे चुकीचं आहे, पण समोरचा व्यक्ती फायदा घेत असेल, आपल्या चांगल्या स्वभावाचा बावळटपणा समजत असेल तर स्वतःच्या हिताचा विचार करणे, स्वतःसाठी स्वार्थी होणे कधीही चांगलंच असते. म्हणून बाळा, त्यांची गरज आणि स्वार्थ यात फरक ओळखा. कारण गरजूला मदत करणं आपलं काम असतं, एक चांगलं कर्म असतं. पण सतत गरज करणे म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याकडून त्याचा स्वार्थ साधून घेत असते. पण गरजू व्यक्ती आणि स्वार्थी व्यक्ती ओळखता येणे हे सुद्धा गरजेचे आहे. योग्य अंतर ठेवणं हे शहाणपणा आहे. दूर राहा, त्रास कमी करा. अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि फायदा घेणाऱ्या लोकांना तुमची हुशारी दाखवा. वापरणाऱ्या लोकांना स्पष्ट शब्दात उत्तर द्या. समोरच्या व्यक्ती त्रास देत आहे म्हणून तो सहन करत राहणे म्हणजे स्वतःचे आयुष्य बर्बाद करणे आहे. त्यामुळे योग्य वेळेत शांत राहून स्वतः शब्दात 7.5 उत्तर द्यायला शिका. मामा सांगतात, तुमची वेळ, पैसा आणि ऊर्जा याची किंमत जाणून घ्या. जो व्यक्ती फक्त बोलतो, काहीच करत नाही, तो मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, आश्वासन देतो, अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नका. वापर करून टाकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका. जे लोक आपला फायदा घेतात ना, त्यांना 1-2 वेळा माफ करा, पण पुन्हा त्या लोकांना आपण माफ करून घेऊ नका. स्वतःच्या मर्यादा आखून ठेवा. स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. समोरच्या व्यक्ती त्रास देत आहे, फायदा घेत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचा अभिमान जपून ठेवायचा आणि स्वतःवर प्रेम करायचं. स्वतःवर प्रेम केल्यानेच आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी घडत असतात. स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक विचार करायचे. स्वतःला कमी समजायचं नाही. म्हणून बाळा, आपला फायदा घेणाऱ्या लोकांशी याच पद्धतीने वागल्यामुळे ते लोक आपल्याला लायकीत राहतात. लक्षात ठेवा, स्वतःच्या मर्यादा ठरवा, ठाम राहा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या.
प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काहीच चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी
आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार, त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी
झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट